आदिवासी लोकांवर अन्याय चालू होते। बाहेरचे लोक येऊन बाहेरच्या लोकांना जागा देणं, त्यांना घर बांधून देणं असे उद्योग चालले होते। तेव्हा बिरसा मुंडांना हे काही पटलं नाही। त्यांनी उलगून गुलाम ही चळवळ चालू केली। त्या चळवळीच्या माध्यमातून प्रथमतः जल, जंगल आणि जमीन ह्या 3 तत्वावर बिरसा मुंडांनी काम सुरू केलं। तसं पाहिलं तर बिरसा मुंडांचा जन्म 1875 आणि मृत्यू 1979, म्हणजे अवघं 25 वर्षाचं वय होतं। हा तरुण मुलगा वय 20 वर्षाचा असताना या 20 वर्षाचा लढ्यात उतरला। इंग्रजांविरुद्ध स्वतः नागपूर येथे सर्व आदिवासी लोकांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला। लढा दिल्यानंतर त्या प्रथमतः यश पण आलं त्या लढ्याला यांना बिरसा मुंडांना। परंतु त्या काळात म्हणजे गेल्या 150 वर्ष झाली, 150 वर्ष साधारणतः 100 वर्षाच्या पुढं त्या काळात 500 रुपये बक्षीस ठेवलं केंद्र सरकारने बिरसा मुंडांना। त्याच्यानं आपण विचार करा, 100-150 वर्षापूर्वी 500 रुपयाची काय किंमत होती। 500 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं आणि 3 फेब्रुवारीला त्यांना पकडलं इंग्रज सरकारने। साधारणतः दैनंदिन जीवनामध्ये ज्या आदिवासी लोकांना अडचण येत होत्या, रानात जाऊन सरपण आणता येत नव्हतं, औषध वनस्पती आणता येत नव्हत्या, पुरा इंग्रज सरकारने सर्व बंदी लावली त्याच्यावर। त्याच्याविरुद्ध बिरसा मुंडांनी आवाज उठवला आणि अतिशय मोठा गुलाम म्हणजे मोठा विद्रोह किंवा आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये आपण क्रांती केली बिरसा मुंडांनी। त्यांचा